काय झालं? काय झालं बरं एकदा? तिला की नाही बर सारखं त्याच्या घरातून काहीतरी लोक चोरीच करायला लागले. अगं बाहेर ठेवलेल्या वस्तू कोणीतरी यायचं घेऊन जायचं. तो म्हटला आता मला चोराला पकडलंच पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, एक कारागिराला बोलवलं आणि त्याला सांगितलं की मला असा एक सापळा बनवून दे जो कुणा दिसणारच नाही, आणि एक जर कोणी काही घ्यायला लागलं तर त्याचा हात पकडला जाईल. बरं का? कारागीर म्हणला ठीक आहे देतो. त्यांनी कारागिराने आणला. अकबरला म्हटलं हा घ्या सापळा. अकबर म्हटला कुठे आहे सापळा? तो म्हटलं हा काय सापळा, कुठे आहे सापळा? कारण तो दिसतच नसायचा कुणाला. बरं का? अकबरने घेतला सापळा आणि म्हटलं आता सापळा चालतो का नाही कसं कळणार, कुणावर तरी प्रयोग केला पाहिजे ना, ट्राय केला पाहिजे ना एकदा. म्हणला बिरबलवर ट्राय करू, मज्जा करू त्याची जरा. आणि त्याने एक मस्तपैकी रेड सफरचंद, सेब म्हणतात त्याला हिंदीमध्ये, आणलं आणि त्या सापळ्यावर ठेवलं. बरं का? मग माणसाला चला जा बिरबल साहेबांना बोलवा. बिरबल साहेबांना बोलवलं. अकबरने काय केलं, आतल्या खोलीत एका पडद्याच्या मागून असा बघत बसला बिरबलला काय करतो. बिरबल आला, बघतो तो अकबर कुठे आहे. अकबर काही कुठे दिसेना. मग तो इकडे तिकडे बघायला लागला. तोच त्याला एक शायनिंग लाल सफरचंद सेब दिसायला लागलं टेबलावर ठेवलेलं. बरं का? तो म्हणला काय सुंदर सेब आहे हे. म्हणून तो हात लावून त्याला उचललं. त्याने उचलल्याबरोबर काय झालं, कटक हात त्याचा सापळ्यामध्ये अडकला. तो सोडवायचा प्रयत्न करतो, सुटे ना. पण अकबर बघत होता सगळं. तो पटकन पडद्याच्या मागून धरला. अरे बिरबल तू, मी तर असं समजत होतो की कोणीतरी चोर येऊन माझ्या घरातून कोणते चोरी करते, तर तूच सापडलास. अरे 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 बरं का? ती किल्ली काढली, सापळा उघडला, बिरबलला जाऊ दिलं. मग बिरबलला खूपच लाज वाटली बरं का, की आपण असे पकडले गेलो म्हणून. आपण तर चोर नाही, पण आपल्याला असं वाटायला लागलं की आपण चोरासारखं वागलो की काय. अकबर म्हटलं आता गंमत करायची बिरबलची. दुसऱ्या दिवशी बिरबल आला दरबारामध्ये. अकबर त्याकडे बघून काय म्हटलं, क्यों बिरबल कैसा सेब. बिरबल अगदी मान खाली, लाजल्यासारखं झालं. सगळे दरबारात लोक म्हणले काय चाललंय, अकबरने असं म्हटल्यावर बिरबलचा चेहरा खाली का झाला, लाल बुंद का झाला. दुसऱ्या दिवशी दरबारात आल्यावर परत तेच, क्यों बिरबल कैसा सेब असं म्हटलं. पुन्हा त्याची डोकं खाली, पुन्हा चेहरा लाल झाला लाजून. बरं का? बिरबल म्हटलं हे काय बरोबर नाही बुवा, काहीतरी केलं पाहिजे. घरी गेला, डोक्याला हात लावून बसला. काय करायचं, रोज रोज आपल्याला अकबर असा विचारतो आणि आपली फजिती करतो, काय करायचं. मग त्याची की नाही एक 4 year old मुलगी होती. तिचं नाव होतं जुजू. बरं का? तुला माहिती आहे का ती? माहिती आहे. ओ येस. ती म्हणली पप्पा का काळजी करताय तुम्ही, काय झालं तुम्हाला. तो म्हटलं अगं काय सांगू, असं असं झालं, असं असं झालं, असं असं झालं. आणि आता अकबर रोज मला असं हे करतो, टिंगल करतो माझी, क्यों बिरबल कैसा सेब म्हणून. तर ती म्हणली हो एवढंच आहे, मी तुम्हाला आयडिया सांगते. तिने बिरबलच्या कानामध्ये खुसफुस 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 अशी आयडिया सांगितली. बिरबल म्हटला हां असंच करूया. दुसऱ्या दरबारात गेला, क्यों बिरबल कैसा सेब. परत मान खाली घातली. मग शेवटी म्हणला मला जरा 15 दिवस सुट्टी मिळेल का. हां. अकबर म्हटलं ठीक आहे, जरा काम आहे, गावाला जायचं आहे. अकबर म्हटलं ठीक आहे घे. बिरबल म्हटलं आता आपण अकबरला कुठल्या शिकारीला कुठे जातो त्याला माहिती होतं, आणि कुठल्या दिवशी जातो. बरं का? तर कुठल्या जंगलात जातो ते पण माहीत होतं. तर बिरबल गेला त्या जंगलामध्ये, आणि त्या जंगलामध्ये खोल 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 गेल्यावर तिकडे एक पडकं देऊळ होतं. त्या देवळामध्ये गेला आणि तिकडे राहायला लागला. बरोबर तलवार, धनुष्यबाण, गदा सगळं घेऊन गेला होता. खायचं प्यायचं सामान घेऊन गेला होता. 15 दिवस टिकेल असं, कारण जंगलात काय मिळणार. आणि सगळे जंगली जनावर आहेत सगळे तिकडे, हो की नाही. जंगली जनावरं, वाघ, सिंह वगैरे
आणि राहिला तिकडे. सुट्टीच्या दिवशी अकबर निघाला शिकारीला बरोबर सैनिकांना घेऊन. बरोबर हरणाच्या मागे पळता 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 अकबर खोल 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 जंगलामध्ये गेला. सैनिक राहिले मागे आणि तेवढ्यात अंधार पडला आणि हरिण पण पळून गेलो. तो म्हटला, अरे हे कुठे आलो आहे मी? हा जंगलाचा भाग तर मी कधी बघितलेलाच नाही आहे. आता घरी कसं जायचं? रस्ता कुठून शोधायचा? आणि रात्र झाल्यामुळे वाघाचे सिंहाचे डरकाळ्या यायला लागल्या. मला झाडावरून माझ्या अंगावर कोणी लेपर्डनी उडी मारली तर काय करू? मी एकटा आहे इकडे. तेवढ्यात त्याला एका लांब झाडांच्या मधून मिळमिळता लाईट दिसला. समईचा कसा असतो लाईट, तसा लाईट दिसला. लाईट आहे म्हणजे माणूस आहे तिकडे. जनावरं काही लाईट लावत नाहीत. हळूहळू ते लाईटच्या दिशेने गेला बरं का. तिकडे गेला तो बघतो एक पडकं देऊळ. त्या देवळाचं दार लागलेलं होतं आणि बाहेर ओट्यावर दिवा लावलेला होता. तो म्हटला कोणीतरी असणार आतमध्ये. तो गेला दारावर. ठक 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 ठक. त्यातून आवाज आला, कोण आहे तिकडे? अकबर म्हटला, अरे बापरे, कोणतरी मोठा माणूस दिसतोच पैलवानसारखा. म्हटलं मी 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 अकबर अकबर इथला राजा. दार असं उघडलं. करक 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 करा 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 दाराला आवाज आला बरं का. अकबर दार उघडल्यावर त्या माणसाकडे बघायला लागला तर असा दाढी मिशा मोठ्या मोठ्या वाढलेला, हात असे अंग सगळं काळं असलेलं बरं का. हातामध्ये एक परशू, दुसऱ्या हातात तलवार असा घेतलेला एक अकराळ विकराळ माणूस उभा होता तिकडे. आपण म्हणलं, कोण तू? मी जंगलचा देव आहे, जंगलचा देव. आणि आता मी 3 दिवस काही खाल्लेलं नाही आहे, तेव्हा आता मी तुलाच खाऊन टाकणार. अकबर म्हणला, नको नको नको, मी खूप चांगला राजा आहे, माझ्या लोकांची खूप काळजी घेतो, मला नका मारू, मला नका मारू. ते काय नाही, मी तुला मारून टाकणार आणि तुला खाऊन टाकणार. अकबर म्हणला, खाली गुडघे टेकून उभा राहिला, प्लीज मला मारू नका, मला घरी सगळे माझे बायका मुलं आहेत, लोक माझ्या दरबारात माझी वाट बघत असतील, काय करू? असं नका करू, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. त्यावर जंगल, मी म्हणशील ते करशील? तो म्हटलं, हो हो, तुम्ही म्हणाल ते मी करीन. बर, तिकडे मोठं झाड दिसतंय, त्या मोठ्या झाडापासून ह्या मोठ्या झाडापर्यंत 7 वेळा इकडून तिकडे तिकडून इकडे जायचं आणि काय म्हणायचं? जसा पावला जंगलचा देव, जसा पावला जंगलचा देव, जसा पावला जंगलचा देव. अकबर म्हणलं, मनातल्या मनात म्हणलं, अरे हे तर सोपं आहे. पटकन गेला झाडापाशी, ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत, त्या झाडापासून ह्या 7 वेळा जसा पावला जंगलचा देव, जसा पावला जंगलचा देव, जसा पावला जंगलचा देव, असा पटपट म्हणून मोकळा झाला. आणि म्हणला गुड बॉय. आता ती तो वाट दिसते, ती वाट दिसते त्या झाडाच्या मधून, त्या वाटेवरून सरळ जा, म्हणजे सकाळपर्यंत तुझ्या गावाला पोचशील. अकबर घोड्यावर बसला, पटापट पटापट त्या रस्त्याने गेला. तर सूर्य बाहेर यायच्या सुमारास, सकाळ व्हायच्या सुमारास तो आपल्या महालामध्ये पोचला. पटकन आंघोळ बिंघोळ केली, कपडे एवढे बदलले आणि दरबारात गेला. बिरबल जंगलातून आला, त्या देवळातून, तो पण आपल्या घरी गेला, पटकन कपडे बदलले आणि दरबारात आला. अकबर म्हटला, आता परत बिरबलची मजा करायची वेळ आली रे. बिरबल म्हणला, क्यों बिरबल, कैसा सेव? तर बिरबलने मान खाली घातली नाही, बिरबलचा चेहरा लाल झाला नाही, बिरबल लाजला नाही. अकबरकडे बघून डोळ्यात डोळे घालून काय म्हणला? जसा पावला जंगलचा देव. ते बघून अकबर म्हणाला, अरे बापरे, आपली फजिती झालेली याला कशी कळली? बिरबलला म्हणला, बस बस बिरबल, तेरी भी चूप और मेरी भी चूप. असं बिरबलने अकबरची फजिती केली. आता खिचडी पकाता हूं. खिचडी पकाता हूं ऐकायची पुढची 1 मिनिट.